बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाची बातमी, पुणे महानगरपालिकेतील बनावट नोकर भरती प्रकरण आणि या प्रकरणी लोकशाही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर पालिकेची मोठी कारवाई आहे। बनावट शिक्षण भरती प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई शिवानंद पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई आहे। महापालिकेतील विविध पदावर नोकरी करता बनावट लेटर पॅड तयार करून नोकरीचे आदेश देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी शिवानंद पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र निलंबन न करता गुन्हा दाखल करावा आणि पोलिसांमार्फत चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते। पण लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया पुण्याला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, लोकशाही मराठीनं बातमी दाखवल्यानंतर पालिकेनं कारवाई करायला सुरुवात केली आहे। नक्कीच लागू आपण पाहिलं की पुणे महापालिकेमध्ये विविध पदावरती अनेक नोकर भरती करण्यात आली होती। शिवानंद पाटील आणि त्याचे काही साथीदार होते जे महापालिकेमध्ये वेगवेगळ्या पदावरती तरुणांकडून त्यांना बनावट लेटर पॅड देत त्यांना बनावट नियुक्ती पत्रक देत जे आहे ती भरती केलेली होती। त्यांच्या पगार सुद्धा जो आहे तो करण्यात आलेला होता। बनावट खात्यामधून हा सगळा पगार करण्यात आलेला होता आणि याची सगळ्यात अगोदर जी बातमी आहे त्याचा पर्दाफाश लोकशाही न्यूजने केलेला होता आणि या आता बातमीनंतर जे आहे ते प्रशासनाने कारवाई केलेली आहे। परंतु यामध्ये निलंबन जे आहे ते शिवानंद पाटलाचं केलेलं आहे। नागरिक खरं तर या सगळ्यामध्ये आक्रमक झालेले आहेत। त्यांनी या सगळ्यामध्ये जे आहे ती गुन्हा दाखल करावा अशी मागणी करताना जे ते नागरिक आता संताप व्यक्त करत आहेत। निलंबन करून चालणार नाही। यामध्ये ज्या शिवानंद पाटलासह इतर यामध्ये जे सहभागी आरोपी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी समोर येताना दिसत आहे। शिवानंद पाटील हा पुणे महापालिकेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शिपाई आहे। शिक्षण विभागाच्या माध्यमातून जे अनेक तरुण आहेत राज्यभरातील त्या तरुणांना नोकरी लावण्याचं शिवानंद पाटील आणि त्याच्या इतर साथीदारांनी काम केलेलं आहे। साधारण 200 पेक्षा अधिक तरुण या सगळ्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत। त्यांची फसवणूक झालेली आहे। त्यांना ज्या पद्धतीने लाखो रुपये त्यांच्याकडून उकळण्यात आलेले आहेत आणि यामध्ये जो मेन जो मोर्चा आहे त्याच्यावरती खरतर अटकेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सध्या समोर येताना दिसत आहे। लागवी खरतर हा फार मोठा भरती घोटाळा आहे। तरुणांना या ठिकाणी त्यांची दिशाभूल करण्यात आली। त्यांना काही जी त्यांची पगार आहे ती सुद्धा एका बँकेकडून देण्यात आलेली होती। हा सगळा मोठा गौर बंगाल जो आहे तो घोटाळा आहे तो लोकशाहीनं उघडकीस आणलेला आहे आणि यामध्ये आता शिवानंद पाटील याच्यावरती कारवाई जरी केली, निलंबनाची कारवाई जरी केली तरी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता समोर येत आहे। लागवी अगदी चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।